अय्यजी, मी पप्पूंना फोन केला होता. ते देवकाकांना घेऊन येत आहेत. काय झालं ग? विचार करते. तुला आनंद नाही का झालाय? श्री, ही सरोजची गोष्ट वेगळी होती. काही वेगळी नव्हती. तिलाही संसार हवा होता. बेबीला तो हवाय का, हा माझा प्रश्न आहे. हो, हवाय. हवा असलेला संसार कुठलीही बाई सहजासहजी मोडत नाही. पण म्हणजे तुला काय वाटतं, तिला संसार नको होता? नको होता असं नाही रे, पण संसार करण्यासाठी जेवढं वाकावं लागतं तेवढं वाकायची तयारी नव्हती तिची तेव्हा. आता असेल मे बी. तिच्या वागण्यावरून तुला जाणवलं असं? हो, मला वाटतंय असं. बेबीचा स्वभाव वेगळा आहे श्री. मला कल्पना आहे त्याची. हे बघ, ती रागीट आहेच. हे बघ, तिचा राग सहन करण्याची मनाची तयारी केली आम्ही. तिनं काही डॅमेज करू नये असं मला वाटतं. काय डॅमेज करणार आहे आता ती? मला नाही माहिती. अय्यजी, अशातलं काही होणार नाही. तुला खात्री आहे त्याची? म्हणजे म्हणजे कदाचित चिडेल ती, किंवा किंवा मला माहित नाही ती नक्की काय रिॲक्ट होईल. पण ते जेव्हा एकमेकांसमोर येतील ना, तेव्हाच आपल्याला काय ते कळेल ना. बेबीशी बोलून ती नाही ग, ती नाहीच म्हणणार. बेबीने नात्यापेक्षा नेहमीच इगो मोठा केलाय श्री. हो, पण आता जे झालं ते झालं. आता आपण काहीही करू शकणार नाही. तिला काय वाटतंय त्यावरच सगळं अवलंबून असेल. हो, पण चांगलं व्हावं यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो ना. प्रयत्न करायला हरकत नाही रे, पण बेबीच्या बाबतीत कुठल्याही फळाची अपेक्षा करून चालणार नाही. मी तर बेबी हत्याच्या बाबतीत फक्त रागाची मुक्ता फळच मिळणार आहेत हेच गृहीत धरून चाललोय. येतेस ना तू? आले मी, तू हो पुढे. ये.